तुम्ही अशी सुक्या बोंबलाची झणझणीत अशी चटणी कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर माझी ही रेसिपी फॉलो करून नक्की घरी ट्राय करून बघा. काही लागत नाही, फक्त कांदा टोमॅटो असलं तरी ही चटणी होते. चला बघूया आपण ही सुक्या बोंबलाची चटणी कशी करायची. नमस्कार, मी प्रतिमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर बाजारातून बोंबील घेऊन आले होते मी. बोंबील छान स्वच्छ केले, त्याच्यानंतर ते धुतले आणि बाजरीच्या पिठाच्या पाण्यामध्ये ते भिजत ठेवलेले आहे, जेणेकरून त्याचा जो वास असतो ना तो निघून जातो. आणि इथं आता बघू शकताय मसाल्यासाठी इथं मी कढीपत्ता घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे आणि कांदा घेतलेला आहे. तर जी आपण ही सुक्या बोंबलाची चटणी करतो ना त्यासाठी कांदा टोमॅटो थोडंसं जास्त लागतं आणि खूप छान टेस्ट येते. तर हे छान बारीक असं कापून घेतले. त्यानंतर आपल्याला सुके मसाले पण लागणार आहे, जसं की हळद, घरचा मसाला आणि मीठ. तर प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही मसाला वापरू शकता. तर मी इथं घरचा जो झणझणीत मसाला मी बनवलेला आहे तो मी इथं वापरणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतो आहे मसाला आणि खूप झणझणीत आणि चवीला तर इतका टेस्टी झाला आहे ना हा मसाला. तर आता शेंगदाणेसुद्धा मी घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला ह्या चटणीसाठी लागणारच आहेत. तर शेंगदाणे आता मी छान असे भाजून घेते आहे. शेंगदाणे एकदम असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि भाजल्यानंतर त्याचा थंड झाल्यावरती मी आबडधोबड कूट करून घेणार आहे. आता मी परत कढई गॅसवरती ठेवलेले आहे आणि आता कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी 1.5 चमचा तेल टाकते आहे. बोंबीलची चटणी असू द्या, बोंबिलाचं कालवण असू द्या, म्हणजे नॉनव्हेजच्या कोणत्याही भाज्या असल्या ना की तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो, तेव्हा त्या भाज्या खूप छान लागतात. त्यासाठी मी इथं 1 पळी तेल न वापरता 1.5 पळी तेल वापरले, कारण आपल्याला बोंबील छानपैकी असे कडक कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. तर आता बाजरीच्या पिठात भिजत घातलेले बोंबील मी छानपैकी असे पाणी काढून घेतलेले आहेत आणि हे बोंबीला डिरेक्टली लगेच तेलामध्ये टाकून चांगले असे गोल्डन बघू शकताय तुम्ही किती छान लालसर कलर आला आहे. अशा प्रकारे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत हे बोंबील. आणि हे असेसुद्धा बोंबील खायला खरंच खूप टेस्टी लागतात आणि मस्त जबरदस्त टेस्ट लागते. नक्की एकदा तुम्ही ही बोंबिलाची चटणी करून बघा. तर बोंबील छान तळून घेतले. आता ह्या तेलामध्ये आता आपण हे बोंबील तळलेलं तेलच वापरायचं आहे. त्या तेलामध्ये मी ना चिमूटभर जिरी, भरपूर सारा कढीपत्ता टाकलेला आहे, जेणेकरून कढीपत्त्याचा स्वाद खूप छान ह्या चटणीमध्ये येतो. कोथिंबिरीचा वापर करायचा नाही ह्या चटणीमध्ये, कढीपत्त्याचाच वापर करायचा. आता भरपूर सारा चिरलेला कांदा जो आहे तो सुद्धा टाकलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतत आला ना की त्याच्यामध्ये आपल्याला जे बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो पिकलेला, तो टोमॅटोसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटोचा सुद्धा गाळ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चटणी जर केली ना खूप छान आणि मस्त लागते. दुपारच्या वेळेला जेवणामध्ये ही चटणी खूप मस्त लागते आणि तुम्ही जर कधी केली नसेल ना तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर मी इथं हळद टाकलेले आहे 1 चमचा, धना पावडर टाकलेले आहे 2 चमचे, घरचा जो मी झणझणीत मसाला बनवलेला आहे तो पूर्ण 1 चमचा वापरलेला आहे इथे आणि चवीनुसार मीठ टाकले. सगळे मसाले आता ह्या कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला छानपैकी ना परतून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याची छान अशी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. आणि आता वरून मी थोडंसं ना नॉर्मली पाणी ओतते, कारण मसाले जळू नये त्यासाठी. तर पाणी ओतून थोडंसं 2 मिनटं परत परतून घ्यायचं आहे आपल्याला. 2 मिनटं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता उकळी किती छान फुटलेली आहे ह्याला. तर अशा प्रकारे ह्याची ग्रेव्ही झाली पाहिजे. आता जे आपण बोंबील तळून घेतले होते ना एकदम कुरकुरीत, ते बोंबीलसुद्धा आपण आता ह्या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत. पुन्हा परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि जो आबडधोबड शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता ना, तर तो कूटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हे जेवढं काही पाणी असेल ना ह्याच्यामध्ये ते सगळं सुकून घ्यायचं आहे, म्हणजे छानपैकी परतत राहायचं आहे. 5 मिनटानंतर परतल्यावर अशी काहीशी बोंबलाची चटणी दिसते. तुम्हाला जर ही बोंबीलची चटणी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.